सद्गुरुनाथ महाराज की जय। महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय। श्री गुरुगीता हा गुरुभक्ती योगाचा मंत्रराज आहे। कलियुगात संसार सागर तरुण जाण्यासाठी हा महामंत्र गुरुदेवांनी स्वाध्याय म्हणून दिला आहे। श्री गुरुगीतेतील संस्कृत श्लोकांचा अर्थ महायोगी स्वामी उमानंद सरस्वती यांच्या श्री गुरुगीतार्थेश्वरी या विवेचनाच्या आधारे आपण क्रमशः जाणून घेत आहोत। आजचा श्लोक आहे 128 उपसंहार। उपदेशस्तथा देवी गुरुमार्गेण मुक्तिदः गुरुभक्तिस्तथा ध्यानं सकलं तव कीर्तितम्। गुरुने केलेल्या उपदेशाचा आढावा हा श्लोक घेतो। हे देवी, गुरुमार्गद्वारा मुक्ती देणारा उपदेश, गुरुभक्ती तसेच ध्यान हे सारे मी तुला सांगितले। मुक्ती हवी तर गुरु शिवाय गती नाही। गुरुने दाखवून दिलेल्या मार्गानेच साधना करावी लागते। जसा रोग तसा उपचार डॉक्टर सांगतो, जसा अपाय तसा उपाय। साधक नाना प्रकारचे, प्रत्येकाचा विकास भिन्न प्रमाणात झालेला। स्टेशन मास्तर जो जेथे असतो त्याच्या विरहित अन्य स्टेशनाचे तिकीट देतो, त्याच स्टेशनचे नाही। तद्वत गुरु साधकाची स्थिती मती ओळखून त्याला प्रगत करणारी साधना सांगतो। एकच साधना सर्वांना लागू पडत नाही। गुरुभक्ती योगात सर्व साधनांचा समावेश झाल्याने गुरुभक्ती सर्व प्रकारच्या साधकांसाठी उपयोगी आहे। जसे दुधाचा आहार असा आहे की रोगी भोगी योगी सर्वांसाठी तो उपयुक्त ठरतो, पोरापासून म्हाताऱ्यांपर्यंत सोयीचा पडतो। तद्वत गुरुभक्ती अडाण्याहून अडाण्यालाही जमण्यासारखी साधना आहे। गुरुभक्तीसाठी तपश्चर्या नको, यज्ञयाग व्रत वैकल्ये उपास तापास शास्त्राभ्यास नको, वैराग्य विरक्ती ओढून ताडून त्याग नको। एक गुरु प्रेम वाटू लागले की बाकीच्या गोष्टी गुरुकृपेने सहज आत्मसात होतात। गुरु माऊली साधकाला वाढवते, झोपवते, खाऊ पिऊ न्हाऊ माखू घालते, खेळवते, निजवते, लालन पालन करते, योग सुखाचे सारे सोहळे भोगवते। गुरुभक्तीची महती याप्रमाणे श्री गुरुगीतेने आतापर्यंत कथन केली। गुरुभक्ती योग साधला की साधक ध्यान मार्गाला लागतो। गुरु ध्यान सर्वात उत्तम। गुरु ध्यान योगात गुरु स्मरण, गुरु स्तवन, गुरु नमन व गुरु भजन असे 4 योग येतात। गुरु ध्यान योग पूर्ण योग। गुरु ध्यानाने साक्षात्काराच्या सर्व अवस्था प्राप्त होऊन साधक अंतिम अनुभवापर्यंत सहज जातो। सविकल्प निर्विकल्प समाधी सदानंद परमशांती लाभून मुक्त पुरुष होतो। सद्गुरुनाथ महाराज की जय।